निवडणुकीच्या काळात डोंबिवली मतदारसंघाचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। डोंबिवली पश्चिमेत भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात दोन अज्ञात इस्मांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे। भाजप सोशल मीडिया सेलचे संयोजक व गुजराती आघाडीचे मंडळ अध्यक्ष जुगल उपाध्याय त्यांच्या कार्यालयात बसले असताना सकाळी 10च्या सुमारास दोन अज्ञात तरुण आले। त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल होतं। तू फेसबुकवर आमच्या समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करतो असं म्हणत त्या इस्मांनी जुगल यांच्यावर हल्ला केला व कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। मात्र आपण कुठल्याही समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचं स्पष्टीकरण जुगल उपाध्याय यांनी केलंय। या संदर्भात त्यांनी डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही ॲक्च्युली सदैव विकासाचा विचाराचा ह्याच्यावर काम करतो। बरं, त्यामुळे कोणाचा ह्याच्यामध्ये विरोधकांचा ह्याच्यामध्ये पोटदुखी झाली असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। हे कृत्य त्यांनीच घडवलं असेल। त्यांनी मला शिवीगाळ केली, माझं नाव विचारलं, मला शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केल्यावर त्यांनी मला फक्त की तू समाजावर बोलतो असं बोलतो, पण मी कुठल्या समाजावर केव्हा काय बोललो नाही आहे। तर त्यांना मी ते जॉब विचारला तेवढं त्या लोकांनी माझ्यावर खुर्चीने हल्ला केला। नाही, कुठली फेसबुक का सोशल मीडियावर मी कुठल्याही समाजाबद्दल बोललो नाही आहे। या संदर्भात लगेचच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेचा निषेध केला। तसेच विरोधकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महायुती पदाधिकाऱ्यांनी केला आहे।